हा हे बघा, हे चेंजिंग रूम आहे इकडे. साहेब आता जातील कपडे बिपडे चेंज करू. या इस्कुरी. दिसतो रे, काय गाडी काढले, कडक काढले. आणि तुम्हाला दाखवू का, ह्याच्या बाजूला बघा ते प्लेट्स आहे बघा, प्लेट्स. आता आपल्या पाठीच्या सॅडल स्टे लावला ना, तसंच आपण सॅडल स्टे आहे, पण हा पेटीसाठी आहे. आपल्याला जर गमत रमत गमत तर आता आपण चाललोय काय पुनाळे ड्रॅम. ड्रम अरे हेणचं ऐसे ब्लॉग का चालू या. तर तुमचं स्वागत आहे ब्लॉगमध्ये. आता आपण चाललोय पुनाळे डॅम इकडे चाललोय. किती 4-5 महिन्यानंतर चाललो आहे याला. मला स्वतः मग इथे जायचं होतं पण नाही झालं भेटलं. आणि काय कुठं राईडला. आणि आता चाललंय ग्रुपची राईड. मग चाललंय मस्त. अँकल बरं आहे ना. आता सगळे बेलापूर NMC डबल काय NNN थांबा वेट म्हणते वेट NMMCCला पॉईंटला भेटणार आहेत. आता अर्धे सायनवरून निघाले तिकडे आता भेटणार सगळे. मग तिकडं आपण निघणार आहे. काय 50-60 किलोमीटर आहे इकडं आपल्या इकडं. बघू आता जाऊ आपल्यात. आपलं किलोमीटर आता फुल 0 केलं आहे. म्हणजे ट्रिप बीचं नाही कसं माहीत पडेल ना आपल्याला काय आहे ते. आता आपण जरा स्टॉप करू ब्लॉग आपला, म्हणजे चालू असून ते जरा आता पुढे गेलं आहे दाखवतो तुम्हाला मी. आता बघा आपण मस्त गाणे आले आतमध्ये, मस्त हेडफोन वाजते. आणि आपले ग्लव्स काय भारी वाटतं ना मस्त राहायला. आता आपल्याला मस्त एकदम भारी वाटतं. एकदम सगळे फुल किट फुरे आहे एकदम मच्छा. फक्त एक गोष्ट आलं ना तर ती काय तर आहे ना, एक राईड कमी होती बेंचून राहायला. म्हणजे आता ग्लव्स आले तर राईड केलं असं नाही. नंतर जरा राईड बंद झालं. आता मस्त ग्लव्स आहे सगळं ओके एकदम. हेल्मेट मला क्लास सब डालेलं माखी आहे. आता मस्त आता टोल पास केला आपण ठाणे ते मुलुंडचा मध्ये टोल येतो ना तो. बस आता इकडनं जो रोड आहे ना कसला आहे बघा फक्त बघा ते. एन्जॉय करा ते. आफ्टर लॉंग टाईम मी स्ट्रेच भेटला आलेला. काय स्ट्रेचा बघितलं मुलं बसून एकदम मच्छा एकदम. किती म्हणजे झालं काय माहिती आहे याला पण झालं. हां म्हणजे एकदम बघा ना नुसता सुसाट रोड सकाळ सकाळ यायला. अशी रेस पकडली एकदम अशी गाडी स्मूथ जाते ना झापझूप. जाट खड्डे माहीत नाही काय नाही मस्त होते. अशी इंजन असं वाटतं ना चालत नाही असं वाटतं. फुल असं विद्यमान स्मूथ वाटतं काहीतरी. गाडीला मानलो आहे सुझुकी व्हेंची एकदम कडक आहे. इंजिन कडक आहे म्हणजे हे जापनीज इंजिन भारीच आहे. एकदम कडक चालतं बघा ना एवढं रिफाईंड आहे याला. त्याचा लुक दाखव तुम्हाला बघा. हे बघा कसं आहे बाय. देख कैसे आहे ब्लॅक कैसे एकदम लाले.
एकदम चांगलं वाटते ना. आता एकदम लुक येते गाड्याला. बरं झालं तुम्ही त्याने गाडी सांगितली. हे असं बसायचं, ह्याची पॅन्ट वर करायची परफेक्ट, आणि मग असं घ्यायचं, क्लच दाबायचा, स्टार्ट दाबायचं, आणि असं जरा पाठी बघायचं, ट्रक गेला आणि बंग. डायरेक्ट गायब. हा जो पॅच आहे ना एवढा भारी वाटतं ॲरोलीचा. बघा ना काय ती गाडी जाते, आणि हा व्ह्यू बघा भयणचं. हे बघा सनटेक, बघा सनटेक काय कंपनी आहे ती, आणि बाजूच्या बघा फुल झाडं बिडं फुल. नाही इकडे ऐरोली ब्रिजचा एवढा लुक आहे तेवढा नॉर्मलच आहे, पण भारी वाटतं मस्त भाई. इथं ढगा वगैरे दिसतात, आणि काय हायवे दिसतो क्लिअर. बघा ना हायवे म्हणजे हा ब्रिज आहे जरा, फक्त ऐरोलीचा पुढे उतरलं जरा तो झाटू रोड असतो एकदम भिकार जो सारा, डायरेक्ट ठापटूक डायरेक्ट खड्डे कुठे, डायरेक्ट ऑफ रोड आयला. आता बघा चालू पॅच चालू टापटूक. इथे बोला ना बंटी, एवढा जरा पॅच गेला ना काय टेन्शन नाही. गमत. आता आपण इथे थांबलेलो, चाय पिलो. येवले चाय होता, येवले चाय. तिथे चाय पिलो आपण, आणि आता बघा 6 किलोमीटर आहे, तर 6 पोचेल आता आपण लगेच. आता सगळे रायडर भेटले आपल्याला, आता मस्त काय वाटत नाही. हेंच्यात मगाशी कसला फिरवला जायला मॅपने, शुद्ध्या का हेंच्यात. आता नाही मॅपनेच आणलं इथं परत मला, पण तो मला आहे ना उरणच्या रोड नेला, त्याने ते आतला रस्त्याने बघितलं ना बरं, म्हणून कधी मॅपवर विश्वास ठेवून नव्हता. पण भेंच्या मॅप पण काय पर्याय नाही आता आपल्या तरी गाणं किती मॅप. टपाप बोललो. आता मी पुढे राहतो, म्हणजे कसं मी जरा लोकेशन चुकणार नाही. काय बोलले सगळे माहिती आहे, यांची माझा जोक मारला. बोलले भाई तू पुढे राहिला ना मग सगळे तुझ्या पाठीत जातील आणि सगळे चुकतील. बोल आयुष्य शपथ की महाकावरा मायनस आणि दे बोललो सगळ्यात पाठ राहतं आपण. येताना सगळ्यात पुढे, येताना कसं आपलं सगळं मॅप बंद केलं, सगळे रोड माहिती आहे आपल्याला. जाताना जरा हे होतं, असं वाटतं तो ऐरोलीचा रोड परवडतो. हा भेंचो दरवेळी NMCC काय NMMCC तो पॉईंट आहे ना, तो भेटतो ना आम्ही तिथं दरवेळा भेंच्या हाकतोय जायला. तिकडनं जो राईड मारतो ना तिकडं कुठं तर आहे ना, ते रोड असा आहे ना एक मुंबई उरण काय कसं काय भेंच्या बोचात पाहिजे स्टे आहे. पण हा पेटीसाठी आहे. आपल्याला जर ह्याला बॅग पण लागतात, पण तशावाला बॅग लागतात. जशा पेटी असतं ना त्याला जे लॉक असतात ना तशावाला लागतं. आणि जे आपल्या पाठी आहे ना बघा हे इसे सॅडल्सचे, ह्याला बॅगा लागतात, ह्याला पेटी लागत नाही. पेटीसाठी तुम्हाला ते काढावं लागतं. ते काढलं की मग तुम्ही ते पेटी लावू शकता माहिती आहे का. आणि हे सेपरेट बॅगसाठी असं मला आकाशने सांगितलं, मला माहीतच नव्हतं भेंचत. म्हणजे ते बाजूच्या पॅनेस लावतात ना पुरा तीन पेटी डायरेक्ट उसका शॉट. आता लेटेस्ट ब्लॉग काढला नाही, बोलो काहीतरी काढ भेंचत टाकवायला, असं क्लिप बी भेटते इंस्टा टाकायचे मार्केट. बघूया पेंटिंग प्रो वाला. हाँ तो मैं इसको
ओ बाय. हो काय व्ह्यू आहे बघितलं का. गाड़ी खाली नहीं वाटतं भाईनी. हे बाबा बाबा देख वहाँ की एक 360 में पोज दे रहा है पूरा वहाँ पे जाके अकेला अकेला. तिकडे डॅम आहे. डॅम शिट मॅन निघ लाईक दॅट. हो इट्स कॉल्ड द ट्रिगर. फक्कर चावीच नाही पण खेळली. पुन्हा डॅमला आलोय. त्याला आपण नेमकी बॅटरी माईकची बॅटरी उतरली आणि व्ह्यू बघा. तर ड्रोन असं बाहेर जरा ऑफ करतो. सेवा व्ह्यू गाड्या वगैरे असा फरक वाटते. की लास्ट टाइम आपण ते मित्र गावी गेलो ना खेळून तिकडे असं जाय डॅम बसली जाऊन आपण जाऊ. गुड मॉर्निंग गाईज. आम्ही आलो आता पुनाडी डॅम. तुम्ही व्ह्यू बघू शकता, एक नंबर आहे. मला वाटत नाही जास्त कोणीकडे येत असेल. जरा आयसोलेटेड एरिया आहे, म्हणजे गावाच्या आतमध्ये आहे. सगळे जास्त करून आता प्रिफर करतात लोणावळा जाण्याचं, पण आम्हाला वाटतं हा एक चांगला ऑप्शन आहे तुमच्यासाठी. बॉम्बेपासून जवळ तर आहे. बघू शकता हे आमचे सगळे लाईनअप उभे आहे तिकडे. हां, आणि तो कॅमेरामॅन तिकडे त्याचा कॅमेरा माझा नाही आहे, मी भाडोकरी आहे. साहेब तुम्ही काय बोलू शकता, एवढा उशिरा राईडला आले तुमच्यासाठी. आम्ही 5-5 मिनटं थांबलो. बघा मॅप कुठे घेऊन नाही जात, माणूस जातो. चुकीचं बोलू नका. हां, आम्हाला राईडसाठी उशीर झाला म्हणजे या व्यक्तीमुळे. हां, चाय प्यायले की नाही तुम्ही, नंतर बोलू नका मंडळाने काय दिलं नाही आम्हाला. आता जरा पाणी पिऊन घेतो. हां, हे बघा हे चेंजिंग रूम आहे इकडे. साहेब आता जातील कपडे इकडे चेंज करू. नशीब कॅमेरा वाचला. आई जेवली आता जायचं तो पण. जास्त सिरियस झालो मी. जे जिधर खड़ा रहने का वहाँ पे बैठ गया विंचन. इथून घ्यायची होती ना, रफ्तीशीर आली असती गाडी. हागरी आहे विंचन. आई सावली. हो गया. काटकुट झालं बस. जल्दी लो आगे.